नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण भेट देणार आहोत न्यू माथेरान रोडवरच्या सुकापूरमधल्या मालेवाडी पनवेल ईस्टमधील आठवडी बाजाराला. दर गुरुवारी भरणारा हा बाजार म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीय माणसांना वस्तू स्वस्त मिळण्याचे साधन. हा बाजार साधारणपणे 5-5:30पासून सुरू होऊन 9-9:30पर्यंत भरतो. अगदी 5 रुपयापासून इथे वस्तू मिळतात. विक्रेते आजूबाजूच्या गावातून येतात. काही वस्तू ह्या होलसेल रेटमध्ये विकल्या जातात. मालेवाडी सुकापूर आणि आकुर्लीच्या मध्ये असून पनवेल स्टेशनपासून ऑटो तसेच बस उपलब्ध आहे. चला तर मग आपण मालेवाडी इथल्या आठवडे बाजाराला आज भेट देऊया. चला. प्रथम आपण सौंदर्य प्रसाधनांपासून सुरुवात करूया. इथे वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधनं मिळतात. जसे करून कानातल्या इयरिंग्सपासून हेअर बँड, गळ्यातले दागिने, तसेच कानातले, नाकातले, असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, इमिटेशन ज्वेलरी इथे उपलब्ध आहे. अगदी 5 रुपयापासून ते पुढे ज्या प्रकारचा दागिना असेल त्या पद्धतीने त्याची कॉस्ट असते. इथे आपल्याला बघा सगळे इयरिंग्सच दिसत आहेत. इथे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहेत, इमिटेशन ज्वेलरी आहे. इथे परत बँगल्स, गळ्यातले दागिने वगैरे मिळतात. आणि हा बायकांचा अगदी आवडता कॉर्नर आहे. इथे आपण बघू शकतो वेगवेगळे कपडे दिसत आहेत. कपड्यांमध्ये अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कपडे इथे मिळतात. गाऊन्स मिळतात, टी शर्ट्स मिळतात, नुसता कपडाही मिळतो आणि शिवलेले कपडेही मिळतात, ट्राउझर्स मिळतात, अंडरगार्मेंट्स मिळतात, शिवलेले ब्लाऊज मिळतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे बरेचसे कपडे, साड्या मिळतात. आणि इथे आपण बार्गेनही करू शकतो. इथे आता तुम्हाला दिसलं असेल की आपण ऑनलाईन पेमेंटही करू शकतो. इथे तयार कपडे आहेत, ड्रेसेस स्त्रियांचे. परत इथे नुसते कपडे, कापड मिळतं. ओढण्या मिळतात, लेगिन्स मिळतात, घ्यावा तसा कपडा आहे.
गारंटी वाला है सर। इथे टी शर्ट्स पासून वेगळ्या वेगळ्या प्रकारचं कापडही आहे. पेटिकोट्स आहेत, तयार ट्राउझर्स आहेत, जीन्स आहेत. लहान मुलांचे कपडे, टॉवेल्स तेही इथे मिळतात. परत एकदा तयार कपडे, बायकांचे ड्रेसेस आहेत. इवन दुपट्टे पण आहेत. दुपट्टे 70 रुपयापासून तर लेगिन्स असेल तर 80 रुपयापासून मिळतात. इथे तयार ब्लाउजेस आहेत. आणि त्याच्या बाजूलाच ब्लँकेट्स मिळत आहेत. छान छान कलर्सची सुंदर ब्लँकेट्स इथे विकायला येतात. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बार्गेनिंग करू शकता. प्राइसेस बऱ्याचदा कमीही करतात. तर असे हे वेगवेगळ्या ह्या परत इथे बघा ट्राउझर्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे इथे मिळतात. बऱ्याचदा ते किमतीमध्ये परवडण्यासारखेही असतात. इथे लहान मुलांचे कपडे आहेत. छान छान डिझाईनची टी शर्ट्स लहान मुलांचे. ये 70 रुपये जोड़ी है। कहाँ से आते हैं आप बेचने को? पनवेल से ही आते हैं? पनवेल में ही रहते हैं? अच्छा, इसका बैठने का भाड़ा देना पड़ता है? हाँ, फ्री में मिलता है बैठने को? आप खुद का माल लेके आते हो? थँक यू. इथे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी मिळतात. अर्थात लहान मुलांचं मोठं आकर्षण असतं. खेळणी बघितली की हट्ट सुरू होतातच. तर अशी खेळणी वेगवेगळी, बऱ्याचदा ती प्लॅस्टिकचीच असतात. आणि त्याच्या बाजूलाच प्लॅस्टिक भांड्यांचा काउंटर आहे. वेगवेगळ्या प्रकारची प्लॅस्टिकची घरगुती उपयोगाची भांडी इथे मिळतात किंवा वस्तू मिळतात. अगदी पार डब्यापासून तुम्हाला दिसतच असेल लहान मोठे असे वेगवेगळे प्लास्टिकच्या गोष्टी इथे मिळतात. इथे कंबरपट्टे मिळतात हव्या त्या साईजचे. इथे हँडबॅग्स मिळतात.
फार 100 रुपयापासून पुढे बॅग्स मिळतात. इथे किचनच्या वापराच्या वस्तू मिळतात. अगदी चाकू सुऱ्यांपासून उदबत्तीची भांडी, नंतर ताटल्या, छोटे डबे, चाळणी, अशा बऱ्याच गोष्टी इथे मिळतात. पोळपाट मिळतात. स्टीलची बरीचशी लहान मोठी भांडी मिळतात. म्हणजे किचनमध्ये ज्या गोष्टी उपयोगाला येतात त्या इथे मिळतात. अगदी पार लाटणं पण मिळतं. पुढच्या काउंटरला उदबत्त्या, वेगवेगळ्या वासाच्या सुंदर अशा उदबत्त्या इथे विकायला येतात. धूप, अगरबत्ती, कापूर, काय हवं ते. त्याचबरोबर कॅलेंडरही मिळतात. डिसेंबरचा महिना असल्यामुळे कदाचित कॅलेंडर्स विकायला आलेली आहेत. त्याच्या बाजूचा स्टॉल आहे तो घड्याळांचा आहे. स्वस्त आणि मस्त घड्याळं इथे मिळतात. हा प्लास्टिकचा खेळण्यांचा एक स्टॉल आहे. अगदी बॉलपासून वेगवेगळी प्लास्टिकची खेळणी इथे विकायला आहेत. परत एकदा कपड्याचा काउंटर. इथे गाऊन्स आहेत, तयार गाऊन्स 150 रुपयापासून. इथे छोट्या मुलींचे फ्रॉक्स आहेत. एकाच स्टाईलचे शिवलेले आहेत. दिसायला इतके सुंदर आहेत आणि किंमत विचारली असता फक्त 50 रुपये त्याची किंमत होती. छोट्या फ्रॉक्सची कॉटनचे होते. त्यानंतर इथे टी शर्ट्स, ह्या इथे साड्या विकल्या जातात. ही जी साडी आपल्याला दिसते आहे अगदी टिकल्यांचं वर्क केलेली 700 रुपयाची ही होती. ही 200 रुपयाची साडी हातात दाखवली जाते. अशा म्हणजे कमी किमतीपासून जास्त किमतीपर्यंत इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्याही मिळतात. इथे कानटोपी, टोप्या छान छान ठेवलेल्या आहेत विकायला. परत एकदा लहान मोठे सॉक्स, रुमाल वगैरे वगैरे. वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल्स, सँडल्स इथे विकायला येतात. अतिशय स्वस्तातल्या अशा. मोठ्या ब्रँडच्या नसल्यामुळे त्या अतिशय स्वस्त असतात. अगदी 50 रुपयापासून 100 रुपयापासून इथे त्या मिळतात. छान छान डिझाईनच्या चपला.
बहुतेक विक्रेते हे पनवेलमधलेच रहिवाशी आहेत. आठवडा बाजाराला ते ह्या गोष्टी विकायला येत असतात. परत एकदा प्लॅस्टिकच्या वस्तूंचा काउंटर, खेळणी वगैरे. छान छान आकर्षक खेळणी इथे विकायला असतात. परत एकदा केसांच्या पिना, इयरिंग्स, हेअरबँड वगैरे, टिकल्या, लिपस्टिक असं बरंच काही सौंदर्य प्रसाधनातलं इथे स्टॉल आहे. मेकअपचं सामानही मिळतं. नेल पॉलिश, काजळ, गंध, फण्या वगैरे वगैरे. इथे इयरिंग्स आणि बँगल्स आणि टिकल्यांचा, गळ्यातलं दागिने याचा स्टॉल आहे. न्यू माथेरान रोडला लागूनच असल्यामुळे हा बाजार, गाड्यांचा खूपच आवाज येतो. ह्या मांडलेल्या वस्तू बघणे हा पण एक आनंदच असतो. दिसायला अतिशय आकर्षक अशा ह्या वस्तू असतात आणि घ्याव्यात अशा आहेत. अगदी 5 रुपयापासून तर पुढे जशी वस्तू असेल तशी त्याची किंमत असते. पण ब्रँड मोठ्या दुकानांनी किंवा मॉलमधून ज्या वस्तू मिळतात त्याच्या कितीतरी पटीने ह्या स्वस्त असतात. फक्त क्वालिटी आपल्याला चेक करायची आहे. इथे काही लहान मुलांची पुस्तकंही आहेत. बऱ्यापैकी उलाढाल आहे. इथे 10-10 रुपयाच्या खाण्याच्या गोष्टी आहेत. पॅकबंद असतात. पण बडीशेप वगैरे अशा काही जिरा गोळी वगैरे, लिंबूच्या गोळ्या वगैरे वगैरे वगैरे. इथे काही प्लास्टिक सॉरी काही मसाल्यांचे पदार्थही पॅकबंद छोट्या पॅकेट्समध्ये मिळत असतात. जसे की इथे दिसत आहे तुम्हाला, अगदी जिऱ्यापासून सगळं छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये
मसाले तुम्हाला मिळतात. छोट्या मुलांची बुक्स आहेत तिथे. काही बॉल पेन्स, पेन्सिल्स वगैरे पण आहेत. इथे फक्त लेस मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर लेस इथे विकायला येतात. ते कलरफुल लेसेस बघणं हा पण एक आनंद आहे. परत इथे कपड्याचे स्टॉल आहेत लहान मुलांचं. एक 7 लीटर 8 लीटर कसं वाटते. इथे वेगवेगळ्या प्रकारचे लेगिन्स मिळतात. च्या बाजूलाच लहान मुलांची प्लास्टिकच्या चपला किंवा शूज असे मिळतात. लेगिन्स क्या भाव? 100 रुपये. लहान मुलांचे टी शर्ट. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चादरी, ब्लँकेट्स याचा मोठा स्टॉल असून खूप व्हरायटी आहे. इथे चक्क मच्छरदाणीच मिळते. हव्या त्या साईजची, हव्या त्या कलरच्या मच्छरदाण्या इथे विकायला येतात. इथे फळं पण विकली जातात. कंच पण विकायला येतात आणि भाज्याही विकायला येतात. इथे तर चक्क सुकी मच्छीच विकली जाते. जवला, कर्दी, बोंबील आणि इतरही सुकलेले मासे विकायला येतात. झाडू असतात वेगवेगळ्या प्रकारचे. इथे बटाट्याचा आणि बाजूला कांद्याचा आणि लसूण विकण्यासाठी टेम्पो येतो. कांदे, लसूण वगैरे पण विकायला इथे येतात. बहुतेकदा ते होलसेल प्राईसमध्ये विकतात. मालेवाडी, सुकापूर आणि आकुर्लीच्या मध्ये असून पनवेल स्टेशनपासून ऑटो तसेच बस उपलब्ध आहे. खेड्यांची, गावांची ठळक ओळख असलेला हा आठवडी बाजार. गरिबांचे पोट भरणारा हा आठवडी बाजार. तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा.